आसाममधून अत्यंत धक्कादायक बातमी येते. हवाई दलाच्या विमान अपघातात पायलटसह 5 जवान शहीद झाले तर को पायलट गंभीर जखमी आहे. अरुणाचल प्रदेशातील आपली मोहीम फत्ते करून हे विमान नियमित उड्डाणाअंतर्गत जोरहाट एअरबेसवर परतत होतं. मात्र लँडिंगच्या वेळीच काळानं घाला घातला. नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान जोरहाट रनवेवर उतरत असतानाच हा भीषण अपघात झाला. हे विमान मुख्य लँडिंग स्ट्रीपवर म्हणजे धावपट्टीवर उतरू शकलं नाही, तर एअरबेसच्याच एका गवताळ भागात त्याची क्रॅश लँडिंग झाली. हे विमान वेगानं आदळल्यामुळे त्याचा मोठा स्फोट झाला. अपघात इतका भयानक होता की एअरबेसच्या आवारातच विमानानं पेट घेतला आणि विमानाचे तुकडे झाले. आग लागल्याची समजताच एअरबेसवरील आपत्कालीन पथक आणि फायर ब्रिगेडनं घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं वायुदलाच्या 5 जवानांना वाचवण्यात अपयश आलं आणि ते शहीद झाले. या भीषण आगीतून को पायलटला अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलं आणि सध्या त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलंय. यात स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम. या अपघातात को पायलट बचावले असून ते गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनं संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. हवाई दलानं या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलंय. भारतीय हवाई दलानं या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेशही दिले आहेत. विमानाला नेमका काय तांत्रिक बिघाड झाला की इतर काही कारण होते याचा शोध घेतला जाईल. AN-32 या विमानाला यापूर्वीही काही अपघात झाले आहेत आणि हवाई दलानं त्या विमानांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या योजना आखल्या. भारताकडे अजून 100हून अधिक AN-32 विमानं सेवेत आहेत. ही विमानं उष्ण आणि उच्च उंचीच्या ठिकाणी उड्डाण करण्यासाठी विशेषतः डिझाईन केलेली आहेत, जी भारताच्या वाळवंटी आणि पर्वतीय वातावरणासाठी उपयुक्त आहेत. पण आजचा दिवस मात्र भारतीय हवाई दलासाठी आणि संपूर्ण देशासाठी दुःखद ठरला. या अपघाताची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येईल अशीच आशा आहे.